नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज वसंत पंचमी, माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो। वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे। हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित केला जातो। वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावावर अवतरली। माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते। वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते। विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते। वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते। ही आराधना करण्यासाठी शुभफल प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास कामे सांगितली आहेत। वसंत पंचमीला पिवळी कपडे परिधान करावीत, तसेच आपल्या मुलांनाही पिवळी कपडे घालावीत। त्यानंतर पिवळ्या आसनावरच बसून सरस्वतीची पूजा करावी। पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले वापरावी। वसंत पंचमीला 108 पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ मिळतो। सरस्वती स्तोत्राचे पठण करावे। तर वसंत पंचमीच्या दिवशी आईवडिलांनी मुलांसाठी काही खास उपाय करायचे असतात। या दिवशी सरस्वती प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे। ओम ह्रीं ऐं ह्रीं सरस्वते नमः या मंत्राचा जप करावा। या दिवशी वही, पुस्तके, लेखणी यांचे पूजन शुभ मानले जाते। या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली होते। सरस्वतीच्या पूजेमध्ये केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर होतो। वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे। विद्या आरंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो। वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनी करावे। आईवडिलांनी मुलांच्या जिभेवर ऐं हा मंत्र सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मधात बुडून काढावे। तसेच विद्यार्थ्यांनी ऐं मंत्राचा जप करावा। तर हा आजचा वसंत पंचमीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।